नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री प्रल्हाद भाऊ कुटे, गाव मोरहिरा, तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास आपण हा जो प्लॉट बघतोय विजयी कांद्याचा, हा जवळपास 20 गुंठ्याचा हा प्लॉट आहे। जवळपास 22-25 नोव्हेंबर 2025च्या हिशोबाने श्री प्रल्हाद भाऊंनी लागवड केल्यानंतर आज आपण या प्लॉटचे जर कॅल्क्युलेशन बघितलं तर जवळपास 2.5-3 महिने झालेला हा प्लॉट आहे। आत्ता हा प्लॉट संपूर्ण फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आलेला आहे आणि मागील 1 ते 1.5 महिन्यापासून श्री प्रल्हाद भाऊशी संपर्क झाल्यानंतर आपण या प्लॉटला श्री बायोच्या माध्यमातून वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर केलेला आहे। तर आपण त्यांना विचारू की आपल्याला उत्पादनांचे रिझल्ट कोणते कसे वाटले आणि कोणते उत्पादन तुम्ही वापरले। सर, आम्ही श्री प्लॅटिनो आणि 99 हे प्रोडक्ट वापरले तुमच्या माहितीनुसार। आपल्याला प्लॉटची क्वालिटी कशी वाटू राहिली? प्लॉटची क्वालिटी आणि सगळं एक नंबर आहे। कॅनोपी मॅनेजमेंट, ग्रीनरी सगळं ओके सर, एक नंबर। मधमाशी आहे का आपल्या प्लॉटला? खूप मधमाशी सर, म्हणजे भरपूर मधमाशी, असं एकही फुल नाही का त्याच्यावर मधमाशी नाही। मागील 8 ते 10 दिवसापासून आपल्या भागामध्ये क्लायमेट हा चेंज झाल्यामुळे, सूर्यप्रकाश हा वाढता असल्यामुळे आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी मधमाशी ही प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये दिसू राहिली। ज्या शेतकरी बांधवांची लागवड ही 20 नोव्हेंबर नंतर म्हणा किंवा 15 नोव्हेंबर म्हणा किंवा 10 डिसेंबरच्या आतमध्ये होती, त्या ठिकाणी फुलवऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असताना आपल्याला बायोलॉजिकल स्प्रे घेण्याची आवश्यकता आहे। कारण की आपले हे जे गोंडे आहेत आता जे ओपन झालेले आहेत, त्या ठिकाणी आपण गोंडा चेक केला किंवा मोबाईलवर झटकून बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला फुलकिडीचा प्रादुर्भाव हा जाणवतो। आपण या ठिकाणी बघू शकतात की काही ठिकाणी गोंड्यांचं वाक आलेला आहे किंवा बेंडिंग झालेली आहे, तर हा कम्प्लिटली फुलकिड्याचा प्रादुर्भाव आहे। बरेचसे जण म्हणतात की कॅल्शियम किंवा बोरॉनची डिफिशियन्सी ही असू शकते, पण आपल्या पोंग्यामध्ये मावाचा म्हणा किंवा थ्रिप्सचा हा प्रादुर्भाव असल्यामुळे अशा वेळेस आपण फवारणीतून बास्कॉन आणि फ्लोझो या 2 उत्पादनांचा वापर श्री बायोच्या माध्यमातून करावा। बास्कॉनमध्ये असलेली जी बुरशी आहे त्या बुरशीमुळे आपले थ्रिप्स आणि आई म्हणा किंवा इतर जो मवा आहे हा त्या मवा ह्या बुरशीला चिटकल्यानंतर 25 ते 26 दिवस कवर मिळतो आणि जो करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला जमिनीतून वरती जे शेंडे सुकतात ते त्या ठिकाणी आपल्याला फ्लोझोच्या माध्यमातून तो करपा म्हणा ती फंगस म्हणा आपल्याला ती नियंत्रणामध्ये येऊ शकते। फ्लोझो हे अँटीबायोटिक आहे आणि बायोलॉजिकल अँटीबायोटिक आहे। आपण बऱ्याचशा ठिकाणी बघतो की फ्लावरिंग स्टेजमध्ये आपण स्प्रे हे टाळत असतो, पण जर आपण बायोलॉजिकल स्प्रे म्हणा किंवा बायोलॉजिकल फवारण्या जर आपण घेत राहिलो तर त्या ठिकाणी आपल्याला मधमाशीचा कोणताही लॉस न होता 100% कीड आणि रोग या बुरशींना नियंत्रण हे मिळत असतं। त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून म्हणा किंवा फ्लड पाण्याच्या माध्यमातून आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून MSK, हॉर्टिफ्लोरा, न्यूट्रिक्सेलेस या 2-3 उत्पादनांचा वापर करणे हे आज आपली विजयी कांदा परिस्थिती जर मागच्या 5-10 वर्षात जर बघितलं तर डे बाय डे आपलं उत्पन्न हे घसरत जाते। पण उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रति एकर 4-4.5 क्विंटलच्या हिशोबाने काम करत असताना आपण योग्य वेळेस योग्य स्टेजचा वापर जर केला तर नक्की शाश्वत शेती उत्पन्न होईल। आणि आपण आज बघू शकतो की वेगवेगळ्या गावांमध्ये तरुण शेतकरी हे शेतीमागे लागलेले आहेत। शेती हा व्यवसाय आहे। आज आपल्या व्हिडिओच्या प्रसंगी सचिन भाऊ म्हणा, कृष्णा भाऊ म्हणा यांचे सुद्धा स्वतःचे प्लॉट आहे की जे श्री बायोच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न मिळवणे हे गरजेचं आहे। 4-4.5 क्विंटलपर्यंत ज्यावेळेस आपल्याला उत्पादनाची अपेक्षा किंवा उत्पादन हे मिळेल त्यावेळेस आपल्याला मनाचं खरं समाधान मिळेल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करू शकतो। आणि त्या पद्धतीने आपण प्लॉटची ही परिस्थितीसुद्धा बघू शकतो की अतिशय चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या, फुटव्यांची संख्या ही 8, 10, 12, 14च्या आसपास गेलेली आहे आणि फुलाची साईजसुद्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये आपण या प्लॉटच्या माध्यमातून बघू शकतो असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन। आभारी।